नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकता छोटे प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आमच्याकडे ना गावामध्ये सामने सुरू आहेत, तर तेच आम्ही बघायला जातोय. शिमगा उत्सवाच्या निमित्ताने आमच्याकडे KPL आहे. तर आज KPLचा शेवटचा दिवस आहे. कालपासून सुरुवात झालेली आहे. आज लास्टचा दिवस आहे. तर मी काही खेळायला नाही आहे, पण आज मॅच बघायला जातोय मी. KPLचे कसे काय मॅच वगैरे होत आहेत ते बघूया. इव्हेंटच्या मार्फत आणि समीर ओक यांच्या मार्फत हे नेट या ठिकाणी दिलं गेलं आहे आणि त्यांच्यामुळेच ही स्पर्धा अनिकेत आलेकर आपल्या फलंदाजाचा सामना करेल. तो सचिन वाघेच्या चेंडूचा नक्कीच सचिन वाघेने जीवदान दिलं होतं अनुदा. त्या जीवदानाचा नक्कीच फायदा करतो काय ते पाहायचंय. संघाला जर विजयी करायचा असेल, जर आपल्या संघाला या सामन्यामध्ये विजयी करायचं असेल तर नक्कीच अनिकेतला शेवटचे चेंडूपर्यंत राहणं गरजेचं आहे. दरम्यान जर आपल्या संघाला विजयी करायचं असेल तर अनिकेतची विकेट मिळवणं गरजेचं आहे की या संघाला. दरम्यानच्या काळात सुरेख चेंडू सुरेख पटकाला चेंडू एक टप्पा पडून जातोय 4 धावांसाठी. सचिन वाघे तितकाच एक अनुभव आपला पणाला लावतोय काय ते पाहायचंय. सचिन सुरेख चेंडू सुरेंद्र मोहिते अनुभवी खेळाडू त्या ठिकाणी दिसत आहेत. दरम्यानच्या काळात काही क्षेत्ररक्षण त्यांना करता येत नाही. सुरेंद्र मोहिते सुद्धा एक चांगले गोलंदाज या ठिकाणी आपण पाहिले होते. ते म्हणजे अनेक काही वर्षापूर्वी ते सुरेंद्र मोहिते नक्कीच क्षेत्ररक्षणाला झुकते बॉलिंग टाकायला कोण आहे समोर पुढे काय तुझं मारणारच आहे. यामध्ये सेमीफायनल मध्ये तू जिंकशील ना. फायनल आमची तरी वाटा मला दे. आणि शिकवण स्ट्रायकिंगला पाहणं गरजेचं आहे. कशा प्रकारे फलंदाजी करतो आणि आपला सुरेख चेंडू सुरेखला एकदा येणार ह्यात मात्र कोणती शंका नाही आहे. पहिली पाहिजे. बाकी तुम्ही कुठलं पण काम सांगा, विषय कामांचं काय बघा सुरेशच्या रूपामध्ये त्याची जागा घेण्यासाठी आलाय. फलंदाज किलर जर मिळाला डाकून असताना सुरेश चेंडू राज शेवटचा चेंडू या षटकातील सुरेश चेंडू राज पायथ्या घेऊ शकतो का दिसत नाही. चेंडू क्षेत्ररक्षकाला सूर्य गोलाकार आल्यामुळे चेंडू दिसत नाहीये. नक्कीच झेलू शकत असतं परंतु ते सुद्धा होत नाहीये. षटकार गेला तर 500 रुपयांचा पारितोषिक. आणि हे तर कधी ऐकलं आणि हा गेम उलटा होणार. लालच बुरी बाला. खेळाडू अर्थातच सामनाविरोधाचा पुरस्कार या ठिकाणी घोषित केला जातोय. मी पंकज विनंती करतो की त्याने आपलं सामनाविरोधाचं पारितोषिक या ठिकाणी यायचं. सामनावीर पंकज तिथे आहे बघ लोक जातात ना तिथे नाहीये. पाहूया पुन्हा एकदा दोस्ती 11चा संघ मालक आहे संतोष भेकरे आणि अंकुश गुरव. संघ नायक आहेत उमी भास्कर आणि उपकर्णधार ओंकार कावड. तू आता सेमीला आहेस, तुम्ही बघायला आले. चेंडू हवेत आहे. दरम्यान कोणत्याही प्रकारचा धोका नक्कीच निर्माण होणार नाही. घरी आलो तो जेवायला, आता जेवण परत जातोय. फायनलची मॅच सुरू होईल आता, ती फायनलची मॅच बघायला जातोय. तुम्हालाही दाखवतो फायनलच्या मॅचमधले काही क्षण. बघ 4 वाजत आलेत पण ऊन बोलायला ना खूप प्रमाणाच्या बाहेर ऊन आहे. ऊन आहे ना, उन्हाचा कडाका खूप आहे. कसं सेमीला आम्ही हारले ते काय त्याचं दुःख असतं जास्त, बाकी कशाचं दुःख नसतं. 48 केली होतं ते काय तुझं
मारलाय कबूल कर. 15 आणि 16 मार्च या 3 दिवस या ठिकाणी जिल्हास्तरीय एक ग्रामपंचायत फायनल पोरं बघायला क्रिकेट लागते. स्पर्धा फायनलला आयोजित करण्यात आलेली पैसे घेतले असतील. अर्थातच या स्पर्धा विनंती करतो सर्वांना जोरदार टाळ्या होते टाळीचा गजर ऐकायला येऊ दे. गणपती बाप्पा. कॅच या पहिल्या षटकासाठी आपण जाऊया तुषार कावळकर यांच्याकडे समालोचन करणारे तुषार कावळकर पहिलाच कॅच उडला. तुषार कावळकर बोला ठीक तो तो शशीला धावत शशीला इकडे धावत गेले थोडा त्याने गेलं तिकडे म्हणून ट्राय करायला पाहिजे होती. एक मोठं बक्षीस या ठिकाणी जाहीर होत आहे. दुबई वॉरियर्स संघासाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये, प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये, प्रत्येक झेलासाठी 100 रुपये अक्षय बैल आणि सागर टाटरे यांच्याकडून. धन्यवाद. दरम्यान चालू असताना हा सामना मेगा फायनलचा सामना पाहूया पुन्हा एकदा. सुरेख चेंडू पुन्हा एकदा घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. जर पंचांनी कॅच उडेल कॅच आता तरी इथे कॅच उडेल ना उडेल ना किंवा बाहेर ना हवा आता जर उडाला ना तर हवा नाही बघ. आम्ही पण तेच सांगतो कॅच येणार आहे. हा बघ घे आला. सांगून विकेट आली ना बघ बघ सांगून आले ना. इरादा आहे अनसक्सेसफुल ठरलाय. आहे साहेब निश्चितच त्या ठिकाणी धाव घेण्याचा मानस आहे साईडचा परंतु नकार दिलाय. सुरज नकार दिलाय आणि धावची या ठिकाणी पकडले जात आहेत. साहिल शेवटी धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न फसलाय. धावची पकडले गेले विकेटचा मत. विनंती आहे आपल्याला या दरम्यान रोहित वाईट आता धावचीच होऊ शकतो आणि नक्कीच अनिकेत कोणतीच चूक करणार नाहीये. या शेवटच्या चेंडूवर एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न अपयशी होतोय. अर्थातच धावचीच होतोय आणि या दरम्यान पहिला धाव संपतोय तो 48 या धावसंख्येवर वाईट मुकेशसाठी असणारा चेंडू. पहिला चेंडू अवांतर. मी मागच्या सामन्यात म्हटलं होतं की पहिला गडी जर धावचीत झाला, पहिला चेंडू न पडला, पहिला चेंडू अवांतर गेला तर ते संकेत थोडेसे वेगळ्या पद्धतीचे असतात. नाराजीचे संकेत असतात क्रिकेटमध्ये. काही जण मानतात, काही जण मानत नाहीयेत. संघाला अर्थातच असणाऱ्या दुबई वॉरियर्स आला बाहेर. त्या दिशेने चेंडू भिरकावून दिलाय. षटकारासाठी 6 धावा. याच वेळेस निकेतने मात्र आत येणाऱ्या चेंडूवर हलके सन्मानपूर्वक खेळले. त्याला माहिती आहे कोणता चेंडू महेश भानगुडे यांच्या माध्यमातून 2 रन या ठिकाणी पूर्ण झाले आहे. या 2 रनने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या आपण पाहतोय 36 विजयासाठी 9 बॉल आणि 13 रनची आवश्यकता. आपण पाहतोय या ठिकाणी केपीएल कोथरूड प्रीमियर लीग 6 रन संग्राम. सामना पोहोचलाय. 9 बॉल 13 रन पर्यंत आवश्यकता आहे. आता मात्र आपला चेंडू आहे. चुकी झाली आहे कॅच सोडला. नक्की चुकी झाली आहे. रोशन महाडिकच्या माध्यमातून बॅटची कट घेतली चेंडूने रोशनच्या हातामध्ये, परंतु चेंडू खूप खाली होता. आता तो निसटलाय, स्वतःवर नाराज देखील झालाय. मला वाटतं शिव मागच्या सामन्यात देखील ओमीने मागच्या सामन्यामध्ये यष्टीरक्षण करताना एक झेल काढला होता. तो अनिकेतचाच मला वाटतं होता मागच्या सामन्यामध्ये आणि त्यानंतर अनिकेतने चांगली खेळी केली होती.
झेल होते. मगाशी मात्र काय झालं, ठोका चुकला होता अनिकेतच्या पाठीला गेला, झेल होऊ शकला होता महेश बारगडेकडून. आणि यावेळेला चेंडू मात्र येतोय सरळ सीमा क्षेत्रात साधा खणखणीत आकर्षणाचा हा षटकांची गरज. अनिकेत स्ट्राईकला गोलंदाज येतो आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. आता मात्र अनिकेत षटकाराची आतिषबाजी करण्याचा प्रयत्न करतो. या दरम्यान चांगला सुंदर चेंडू पाहायला मिळतोय, परंतु अनिकेतने आता स्वतःकडे स्ट्राईक घेतले म्हणण्यापेक्षा त्या रोहित त्याला स्ट्राईक खरंच दिले एक धाव काढून. आणि ती ह्या षटकाराची दिली होती. हा षटकार नाही होत. परंतु येतोय आणि 3 खेळाडूंच्या मधोमध चेंडू पडतोय. एक मोठा झेल सुटतोय. झेल नाही सुटत आहे या शुभम आणि क्रीडा रसिक प्रेक्षक हा सामना सुटतोय असं मी तर म्हणेन. कारण आता मात्र या धाव मिळतात त्या अनिकेतला 2 आणि या 2 धावांनी संघ पोहोचतोय तो 45 या धाव संख्येवर आणि आता केवळ 4 अनिकेतचा हा झेल मात्र सुटतोय. या चेंडूवर काय करामत करतो. 4 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज. लांबदार गोपाळकृष्ण गोखले क्रीडांगणावर खचाखच भरलेला स्टेडियम. हा चेंडू आणि हलक्या बाजूला वळण्याचा प्रयत्न होतोय. स्टेडियमच्या पंचांच्या बाजूने एक धाव सहज पोहोचतो. सामना पोहोचलाय. 3 चेंडू आणि 3 रनांची आवश्यकता. निशांसाठी टाळ्या व्हायला पाहिजे, ज्याने हा सामना उर्वरित 3 चेंडूवर आणून ठेवलाय. कारण समोर दिग्गज खेळाडू असताना त्यांच्या समोर एवढ्या स्पेशल मध्ये चांगली गोलंदाजी निशांच्या माध्यमातून झाली आहे. या सिंगावसामध्ये कोणता संघ गुलाल उचलतोय आणि या केपीएलच्या 8व्या पर्वामध्ये विजयी होतोय. गोलंदाज तयार. निशांत फुटबॉल जबरदस्त असे खेळून जाईल. अधिपत्याने सीमारेषे बाहेर काढली आणि या स्पर्धेमध्ये केपीएलच्या मॅच झालेल्या आहेत. आमचा कितीदा हरलाय. दुबई फायटर या संघाने प्रथम पारितोषिक पटकावलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करत आहे. भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये.